कृष्ण भगवान की जय. नाम किती मोठं आहे बघा. नामानं काय होतं. पार्वतीनं विचारलं आता हे नाम कसं झालेलं आहे, कुठं झालेलं आहे, कसं झाले. कारण कुठे झालेलं आहे त्याच्यामध्ये असणार. कारण नामाचं कसं आहे, नामाशिवाय काही साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कारण नामाशिवाय साधनच नाही. कारण नाम श्रेष्ठ आहे, नाम मोठं आहे. नाम कसं आहे, कारण एकदा काय झालेलं आहे की आपले समुद्र मंथन करू लागले. समुद्र मंथन करता 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 कारण पहिल्यांदाच काही निघालं, पुन्हा विष निघालं. कारण अमृतही निघालं, पण अमृत पुन्हा निघालं, विष निघालं. विष निघाल्याबरोबर आता ते कुठं टाकावं आपण. विष कुठं टाकायला जागा नाही ना. जागा तर जळत होतं ते जिथं विष पडून ते विष मोठं होतं. त्या विषानं जागा जळती. आता टाकलं, समुद्र मंथन झालं, विष कुठं टाकावं पंचायत पडली. म्हणले महादेवाला द्या. असंही बघा, कोणाच्या वाटणीला काय येईल ते कळत नाही. महादेवाला द्या म्हणे. महादेवाने पार्वतीला विचारलं, म्हणजे कसं करू गं. म्हणले हे विष निघालंय, मला तर प्यावा म्हणून सांगायला लागले, कसं करायचं. घ्या म्हणली. तिला माहीत होते खात्री की आपल्या नवऱ्याला काही होणार नाही. ती मोठं होतं ना, त्या ज्ञानी होती ती, काही सामान्य थोडेच होती तुमच्या. घ्या म्हणले तुम्ही. विष घेतलं त्याने. पण सांगायचं तुम्हाला, विष घेतलं खरं, पण अंगाचा दहा झाला ना. कारण विष होतं, ती काही सामान्य होतं विषारी. अंगाचा दहा झाला. नाम किती मोठा आहे, नाम किती श्रेष्ठ आहे हे सांगायले बरं का. मी बाजूला गेली नाही. कारण सांगितलं. मग आता ते अंगाचा दहा व्हायला मग त्याने चंद्र घेतला डोक्यावर, गंगा घेतली डोक्यावर, काळ साप घेतला, गार लागतो म्हणून गळ्याला, कंठाला. पुष्कळ प्रयत्न केले त्याने, ते पण ते काही हाल थांबणं सगळ्या अंगाचा दहा झालेला. आता बायकोही घ्या म्हणल्यावर घेणं भाग आहे. कारण जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्टविती परोपकार आहे. कारण देवाला आपल्याकरता खूप श्रम होते बरं का. आपण एक ध्यानात धरावं लागतं, पण धरीत नाही. कारण हे बघ तुझं कसं हो, पण माझं होऊ दे चांगलं, असंच आपलं म्हणणं आहे. कारण ते आताच महाराजांनी सांगितलं. कारण कुठं जिथं हित आहे तिथं माणूस बसतो आणि फायदा तिथं करतो. असं नाही करायचं. जगाचा फायदा पाहावा. कारण जगाच्या कल्याणाकरता आपण काही करावं. मनुष्य देहाला आल्यावर सगळ्याचं पाहावं. कारण घरातलं तर पाहत नाही ना, तो पाहिनं घरातलं, ते बाहेरलं तर लांबच राहिला. कारण घरातले घरात पाहिना तो. कारण ते रामराज्यातच भाऊ होऊन गेले. आता सगळे भाऊ आहेत, ढेकण्यासारखे भाऊ आहेत. रे बाबा आता काही खरं नाही. पण खरं असू नसू आपल्याला वागणं तर जरुरी आहे. कारण काही जरी आलं तर हातात आहे का काही. कारण आपण काय तुकोबायत का मनानं जायला वरे. आपण काय ज्ञानोबायत का समाधी घ्यायला नाही ना. तुकोबानी ज्ञानोबानीच करावा. कारण ते देवाचे अंश होते. तुमच्या आमच्याकरता कल्याणाकरता आलेले आहेत, अजूनही आहेत, गेले नाहीत ते कुठं. कारण आपल्याला माहिती आहे ज्ञानोबाच्या समाधीमध्ये आजही कान लावला तर विना ऐकू येतं म्हणतात. असं आहे शास्त्र. कारण आपल्याला तर कसं आहे की आपल्याला काहीच कळत नाही. न कळू दे, आपण नाम किती श्रेष्ठ आहे तितकी महादेवाची अंगाचा दहा व्हायला. दहा झाला मग त्याने नाग घेतला, चंद्र घेतला, गंगा घेतली डोक्यावर. काही दहा राहीना, काही केल्यानं राहीना. मग काय करावं लागेल म्हणले आता सगळं झालं. मग नाम घेतलं. कारण ते राम जे त्याने ठेवले असते त्याचे बऱ्याच वाटण्या झालेल्या आहेत, पोथीमध्ये आहे. आणि त्या रामहिजामध्ये सगळं सांगितलेलं आहे. त्या वाटण्या झालेल्या श्लोकसुद्धा मागून वाटून घेतले. पण 2 अक्षर घेतलेत कोणी, महादेवानं. ते राम नाम. रामच नाम नाही, रामच. असे राम ते घेतल्याबरोबर ते हाल शांत झालं रामाच्या नावानं. कारण ते हाल खाले उतरना आणि वरेर येईना इतकं ते कंठाच्या. म्हणून त्यांचं काय नाव झालेलं आहे, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले महादेवा. असा त्यांचा अधिकार होता. अधिकाराप्रमाणेच त्यांनी केलेले आहेत कामं. कारण ते अधिकारासारखे होतेच, अधिकारासारखे आहेत, होते नाही आहेत असं म्हणलं तरी जगात देवाशिवाय काहीच नाही. पण आपल्याला दिसत नाही. ईश्वरची माझे घर जे ज्ञानोबानी म्हणले ते ज्ञानोबानी म्हणावं तुम्ही, आम्ही म्हणू शकत नाही. कारण आपण कसे आहे काय स्त्रियात अशा आता नौकऱ्या बाकी काही कळत नाही. कारण ज्ञान नाही. अहो म्हणायला गेलं ना, अहो असं हे असं करा, कवा करावं. नोकरी करावी का खर्च करावं का मुलाला सांभाळावं का नामस्मरण करावं. गंध नाही राहिलं देवाचं कुठं माणसाला. एखादा विराळा कोणतरी करतं, स्त्रिया त्याच्यातच पडणं, पुरुष तसेच. कारण आम्ही केव्हा करावं. अरे आलात ना मनुष्य देहाचे ने साधने सच्चिदानंद पदवी घेणे. कारण मनुष्य देहाला आल्यावर करणं जरुरी आहे. बरं आपण ज्यावेळेस जन्मायच्या आधीच म्हणतो, ज्यावेळेस पिंड आईच्या पोटात गर्भ जमतो तेव्हाच म्हणतो आपण की सोहम
सोहम असा म्हणत राहतो. म्हणजे देवा तुझं नामस्मरण करीन मी असं म्हणतो. पण झाले 9 महिने 9 दिवस झाले की आला बाहेर की म्हणतो केव्हा 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 म्हणून रडतो. असं असणार. पण नाही व्हायला पाहिजे तसं. कारण चांगले लेकरं आहेत ते रडतही नाही तो आजही. कारण खूप साधू संत खूप आलेले आहेत जगामध्ये. का एक आहेत का? कारण खूप आहेत संत आहेत महात्मे आहेत. पण आमचं तुकोबाचं म्हणणं आहे जो का पंडित शहाणा तो नाही माझ्या मना. भक्तच पाहिजे संतच पाहिजे. संत पाहून भक्ती पाहिजे असं तुकोबाचं म्हणणं आहे. कारण भक्ती श्रेष्ठ आहे सगळ्यामध्ये. मग त्यांनी काय केलं ते नाम असणारं कंठाच्या ठिकाणी धरलं. महादेवाचं विष असणारं शांत झालं. म्हणजे नामापरता साधन नाही रे अन्यथा वाया आणि का पंथा नको जाऊ. कारण नाम घे दुसऱ्या वाटेनं जाऊ नको आपल्याला असे संत सांगतात. या ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान की